सातारा येथील डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात आता एक वेगळे वळण घेत आहे। त्यामध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत बनकर यांच्या बहिणीने डॉक्टर संपदा मुंडे आमचे संबंध घराण्याचे होते, तसेच एका जिल्ह्याचे देखील होते, या दोघांमध्ये कधी काय घडलं हे देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात येथे कार्यरत असलेले तरुण डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली असून त्या आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 2 पोलीस अधिकाऱ्यांवर अत्याचार व बलात्काराचा आरोप लावलाय। ही घटना केवळ व्यक्तिगत नाही तर महिला सुरक्षित न्याय व्यवस्थेच्या संवेदनशीलतेच्या वर प्रश्न उभा केला आहे। तसेच काही दिवसांपासून दोषींवर कठोर कारवाई व्हावी व सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्या पथकाने अखेर पुणे येथील प्रशांत बनकर याला अटक केली आहे। आता सत्य काय आहे ते बाहेर पडेल। तसेच ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरकृत्याला आणि त्रासाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली। याआधी त्यांनी खासदार यांच्याकडून देखील त्यांना धमकी मिळाल्याचं बोलले जाते। वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही पोलिसांची तक्रार देऊन त्यांनी त्यावेळेस आपले कर्तव्य बजावलं असतं तर आज ही घटना घडली नसती असे देखील संपूर्ण महाराष्ट्रातून बोलले जाते। म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निलंबित करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.